मस्त असाल आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार. कालचा किंवा परवाचा माहीत नाही पण बघितलाच असणार. तर आज मी आता पूर्ण रेडी झालेले आहे, आंघोळ वगैरे सगळं. फक्त आता झाडझूड करायची, स्वयंपाक करायची, बाकीची म्हणजे सगळे कामं पडलेले टोटली. आणि म्हटलं आता चला व्हिडिओ स्टार्ट करूया. माऊ घे बघ हाय काय. तर असं काही झालं आहे आणि मला केस विचारायचे अजून. म्हटलं एकदा केस विचारून घेतले मग संध्याकाळपर्यंत ना विचारता येत नाही, एकदा कामामध्ये गुंतलो की. तुम्हाला झाली माऊ रेडी. छान दिसते ना तू कुरळी. अरे काय केलं असं? का बरं पुसलं गंध? काऊन पुसलं? पागल आहे का तू? आत्ताच माझी झाडझूड झाली, देवपूजा पण झाली, तुम्ही बघितलेच असेल. आणि आता मी लगेचच स्वयंपाकाला लागते, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी आता बोलणार नाही तुमच्यासोबत, तुम्ही बघा आता मी काय काय करते ते नुसतं, मग नंतर बोलते मी तुमच्यासोबत. तर इथे माझं चालू होतं पीठ भिजवायचं. मी म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घेते, कारण खूप कामं पडले होते आज. आणि या बुटकीचं चाललं होतं मध्ये मध्ये नुसते. तिने ना काय केलं माहिती आहे का, स्टूल घेऊन बाजूला माझी उभी राहिली आणि मस्त उभी राहून राहून थोड्या वेळानंतर वरती आली. म्हणजे इतकी शहाणी ना की खाली करमतच नाही तिला, वरतीच पाहिजे किचनवर. आणि नाही तर इतकी रडती ना खाली सोडल्यावर. आणि असंच चालू राहतं, पिठात हात घालवलं नाही तर खाईल पीठ. तुम्ही पुढे बघू शकता तिला कशी बसलेली ती. मी ना मस्त वांगे बटाट्याची भाजी करते आज. तर त्याच्यासाठी मी ना ती फक्त टॅमॅटो, कोथिंबीर. तर मी तर भाजीसाठी ना टमाटर आणि कांदा फ्राय करून घेत होते थोडंसं, कारण कांदा असं थोडंसं कच्चा कच्चा लागतो भाजीमध्ये, वास येतो ना. त्यामुळे मी थोडंसं असं त्याला फ्राय म्हणजे थोडंसं वास जायचं भाजून घेतला. आणि टमाटर पण तसंच थोडंसं भाजून घ्यायचं, कारण त्याचं पण थोडंसं कच्चंपणा निघून जातं. आणि लसूण पण मी थोडंसं फ्राय करून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, दिसेलच तुम्हाला. लसूण पण थोडंसं फ्राय केलं ना तर अजून त्याची टेस्ट छान लागते वाटल्यावर. तर आता इथे तुम्हाला ना चिव पण दिसत नसेल आणि माऊ पण दिसत नसेल. तर चिव ना गेली होती तिच्या फ्रेंडकडे, खाली खेळायला गेली होती ती खालच्या रूममध्ये. आणि माऊ गेली ती वरती तिच्या आजीबाबाच्या घरी, कारण ते मल्हार आलेलं होतं त्याच्यासोबत खेळायला. तर म्हणजे काय नाही, जास्त वेळ नाही खेळत ती, लगेच येते. तुम्हाला मागून दिसत असेल बघा त्या खिडकीतून ती आली होती लगेच. म्हणजे जाते आणि लगेच वापस येते, जाती लगेच वापस येते. इतक्या चक्रा मारते दिवसभर ती, वर खाली वर खाली. तर मी तेच त्यांना बघायला गेले होते, ते आलते तर. गेली तिच्या मैत्रिणीकडे, तिच्या मैत्रिणीकडे गेली.
तर लसूण पण फ्राय केला. त्यानंतर डाळ पण थोडीशी, हरभऱ्याची डाळ पण थोडीशी घेतली मी, जास्त नाही, फक्त त्याला थोडंसं घट्ट होण्यासाठी भाजी, त्यामुळे मी थोडीशी डाळ घेतली आणि मिक्सरला वाटून घेतलं. मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा मसाला, कारण त्या बारीक वाटल्यावरच छान लागते, नाहीतर मग ते जाड जाड राहिलं ना चांगले लागत नाही भाजी. लगेचच मी ना भाजीला फोडणी देऊन घेत होते कुकरमध्ये, आणि लगेच कुकर लावून लगेच पोळ्या करायच्या होत्या मला. तर भाजीला फोडणी देता देता मला एक समजलं की माझा ना गॅसचं जे 4 पाय असतात ना, तर मागचा एक पाय म्हणजे तुटलेला आहे. तर मी त्याच्या खाली वाटी लावलेली, तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवेल मी. त्याच्या खाली वाटी लावलेली, तर ती वाटी सरकलेली होती, त्यामुळे तो गॅस असा हलला एकदमच, आणि मी इतकी घाबरली. मला वाटलं कुकर पडतो का काय खाली. त्याच्यात तेल टाकत होते मी तेव्हा, तर ते कट केलंच मी बहुतेक, पण पडत होतं, तर मी इतकी घाबरले तेव्हा. तर ते पण मला बसून आणायचं होतं. काल मी गेले होते थोडंसं मार्केटमध्ये, पण मला लक्षच नाही ते बसून आणायचं. आणि ते माझं चालू होतं भाजीला फोडणी द्यायचं. त्याचा आधी मसाला असतो ना, तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी टाकायचं, त्यानंतर मसाला थोडंसं फ्राय करून घ्यायचा. मग आपले जे घरगुती मसाले असतात ना, ते टाकायचे. तिखट, हळद, परत अजून जे काय असेल, मी त्याच्यामध्ये ना काय म्हणतात त्याला, शेवभाजी मसाला पण टाकला होता. तर इतकं छान लागले आणि त्याची टेस्ट भाजीची खूप छान लागली, आणि त्या भाजीचंच म्हणजे त्या मसाल्याचा फ्लेवर आला भाजीला, खूप छान लागत होती. माझी चिव पण खात नाही वांगे बटाट्याची भाजी अशी, पण तिने आज खूप छान खाल्ली, तिला खूप आवडली आज. हे बघू शकता किती छान कलर आला तिला, म्हणजे इतकी छान दिसती ना, तितकी छान लागत सुद्धा होती. नंतर मीठ राहिलं होतं टाकायचं, तर मीठ टाकून घेतलं. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे. फोटो नको काढू, ती पोरगी लगेच बाथरूम मध्ये नको ती, नको काढू, नको काढू, नको दे. तर हा जो पोलपाट बघताय ना तुम्ही खाली जर्मलचा, तो मी कालच आणला मार्केटमध्ये गेलते तेव्हा. कारण माझा पहिला पण होता जर्मलचाच होता, पण छोटा होता. तो जो गोल तुम्हाला मध्ये दिसतोय ना, तेवढाच होता छोटा. मग त्यामुळे ना खूप छोट्या छोट्या पोळ्या कराव्या लागायच्या, आणि तो खूप वाजायचा पण, असा थोडा हलका होता ना, त्यामुळे वाजायचा. तर मी जड घेऊन आले. खूप छान आहे हा पोलपाट. तर त्याच्यावरच मग काल फर्स्ट टाईम पोळ्या केल्या सकाळी, म्हणजे रात्री पण केल्या होत्या आणि सकाळी पण केल्या आज. तर खूप छान म्हणजे वाटतच नव्हतं, असं वाजत नव्हतं, काही नव्हतं, कारण जड आहे ना तो, त्यामुळे हालत सुद्धा नव्हता. आणि माझा तवा थोडा इग्नोर करा, कारण खूपच काळा झालेला आहे तो. त्याला काय मी रोज घासते, पण तो काय निघतच नाही. रोज घासावा लागतो तवा. सकाळी घासत असते मी, रात्री नाही घासत. सकाळी रोज तवा घासून मगच पोळ्या करते त्याच्यावर, पण तो निघतच नाही. किती घासणार आहे आपण त्याला. जितकं माझ्याकडून होतं तितकं मी घासते. त्यानंतर मी लगेचच ना भांडे घासून घेतले जेवण झाल्या आणि स्वयंपाक झाल्यानंतर, कारण मग खूप पसारा होतो, त्यामुळे मी पटकन जेवण झाल्या भांडे घासून घेतले आधी थोडेसे, आणि बाकीचे नंतर घासले. मग
त्यानंतर लगेच किचनमध्ये स्वयंपाक केला ना मी. त्याचा खूप राडा पडला होता. म्हणजे सकाळी झाडू मारून पण माझं इतकं घाण झालं होतं किचन. ही मुलांना यांना काय खायला द्या नाही तर काही पण द्या, काही पण म्हणजे दिलं नाही ना तरी पण काय माहिती कुठून हे कचरा करतात. कधी कागदाचा कचरा तर कधी काय खायला दिलं कुरकुरे काय काय ते सगळंच आणून ठेवतात. त्यानंतर हॉल पण मी ना झोका हा जो ही जी गोधडी आहे ना ती झोक्याची आहे. मी ती झोक्याला बांधून ठेवलेली आणि मुलं काय करतात खेळताना ती सगळी गोधडी खाली काढून टाकतात, झोका सोडून टाकतात पूर्ण आणि बेडवर तशीच गोधडी फेकून देतात. त्यामुळे ती गोधडी पण झटकून सगळं व्यवस्थित परत एकदा चक झाडू मारून घेतलं. म्हटलं आपल्याला जेवायचं आहे आता तर घाण नको म्हणून मी परत झाडू मारून घेतला. आणि गॅलरीत पण थोडीशी धूळ आली होती. सकाळी मी पाणी टाकलं होतं गॅलरीमध्ये उठल्यावर, पण तरी पण परत घाण आली होती. म्हटलं परत झाडून गेलं तर तीच घाण परत मध्ये येते. त्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. चिऊ आणि मी. माऊ तर वरती होती, ती वरती जेवण करून आलती. वरती ती तिच्या काकू संग जेवली होती वरती. तर म्हणून मी तिला काही घेतलं नाही जेवायला. पण तसं तिचं चालूच होतं मध्ये मध्ये यायचं. नंतर तो व्हिडिओ नाही घेतला. जेवण वगैरे झालं पण माझे अजून कपडे बाकी आहे. आणि ही पोरगी काही झोपायचं नाव नाही घेते बघा. इकडे इकडे झोपायचं नाही का तुला? नाही झोपायचं? हां काय करायचंय मग? गाव आहे त्या पोरी. जितक्या बोर्ड दिसायला आहेत ना तितक्या बोर्ड नाही या आगाव आहे. ना आगाव आहे ना. ती पिन कशाला घेतली? ते झोपतच नाही आहे माऊ. तिला झोपी घालून बघितलं पण ती झोपतच नाही आहे. ही त्याच्यात आगाव चाळे करते, तिला उठून देते घडीकडे. आता ही झोपायची वाट बघते. मला त्याच्यानंतर कपडे धुवायला लागले. काय घाललं तू इकडं इकडं कंबर आलं. कुठे डोळे? कान कुठे आहे? आणि दात कुठे? दात आणि होठ कुठे आहे? अजून अजून डोकं कुठे? डोकं केश कुठे आहे? केश ते केश आहे का? मी ना व्हिडिओ आता इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता घेऊन येऊ ते पण मला कमेंट करा. कलेक्शन जर तुम्हाला बघायचे असतील, साडी कलेक्शन किंवा ज्वेलरी कलेक्शन, नाहीतर मग होम टूर, जे तुम्हाला बघायचं असेल ते नक्की मला कमेंट करा. ज्या कमेंट जास्त असतील तो व्हिडिओ मी नेक्स्ट घेऊन येईल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.